आणि फलंदाज आहेत मंगलम योद्धाचे दोन फलंदाज मैदानात, शैलेश आणि आकाश हे दोन फलंदाज. स्ट्राईकला आहे शैलेश, नॉन स्ट्राईकला आहे आकाश. गोलंदाज किशन. बिस्मार्टचा हा गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी या मैदानात. इथे मात्र टाकलेला चेंडू, शांतपणे जागेवर दाबलेल्या चेंडूवर मात्र धाव घेतलेली आहे. एक मी आवाज कमी केलेला आहे. इथे मात्र एक धाव झालेला आहे. संघाचं खातं उघडलेलं आहे. पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा. डावखुरा गोलंदाजांनी टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाच्याही डोक्यावरून बाहेर आणि धाव मात्र एक. मंगलम योद्धा आणि बिस्मार्ट या दोन संघातला हा आजच्या दिवसातला अंतिम सामना. बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून या मैदानावर चालू असलेले सामने. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. इथे मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. या पहिल्या षटकातले दोन चेंडू शिल्लक. हा मात्र हवेत मारण्याचा प्रयत्न, धाव चोरटी घेण्याचा, धावचित करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड आणि नाही नाही पंचांनी अपील फेटाळलेला आहे. अपील केलेला होता. दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या जागेवर. धावसंख्येमध्ये एका धावेने वाढ झालेली आहे आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय किसन. किसनने मात्र टाकलेला चेंडू जातोय सीमारेषेवर, नाही. चेंडू अडवलेला आहे. धाव फक्त एक. पहिलं षटक संपलेलं आहे. मंगलम योद्धा संघाची धाव संख्या आहे बिनबाद 4 धावा. पुन्हा एकदा आपल्या संघाकडून साहिल. आलेला गोलंदाज, हवेत उडालेला चेंडू. इथे मात्र नाही, धाव घेतलेली आहे एक फलंदाजांनी. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. धावसंख्या झालेली आहे 5. मंगलम योद्धा क्रिसाईल एशमी लीग 2026 आजच्या दिवसातला हा अंतिम सामना या मैदानावर. आणि इथे फटकारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, धाव फक्त एक. बॉक्स क्रिकेटचे मी वारंवार समालोचक म्हणून तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, आठवण करून देतोय. बॉक्स क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट चालणार नाहीत. धावा फक्त एक एक भेटत आहेत. तुम्हाला आडवी बॅट फटकारावं लागणार आणि तरच संघाची धावसंख्या. आणि त्याच पद्धतीने हा टोलावलेला चेंडू आणि इथे एक धाव घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाज साहिल पारख हा गोलंदाज. टाकलेला चेंडू, फलंदाजांनी धाव खेळून काढलेला आहे. एक धाव घेतलेला इथे. अपील केलेला आहे, फेटाळलेला आहे पंचांनी अपील. या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे 8. बिस्मार्ट कडून या ठिकाणी दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यात येतोय. बिस्मार्ट मी तेच म्हणत होतो. बिस्मार्ट सरांना विचारलं परत ते कंप्लेंट नको आपल्याला. नाही, थोडंसं कंटाळा आलंय बसून बसून. तुम्ही संघाला काय म्हणून
धावसंख्या आहे 2 षटकानंतर 9 धावा धावफलकावर. विजयासाठी आपलं धावांचं डोंगर मात्र मंगलम योद्धा संघाला उभा राहतो येतोय का पाहूया. गोलंदाज मात्र अतिशय चपळाईने सुंदर गोलंदाजी करतायत या ठिकाणी. बी स्मार्ट. अपील अपील अपील. फलंदाज तंबूकडे परततोय. पंचांची करडी नजर. अतिशय उत्कृष्ट असं हे पंचांची कामगिरी निर्णय दिलेला आहे. आणि पहिला फलंदाज मंगलम योद्धाचा पहिला फलंदाज तंबूमध्ये स्थिरावतोय. संघाची धावसंख्या आहे तिसऱ्या षटकात 1 बाद 9 धावा. नवीन फलंदाजाचं नाव सांगा कृपया. दिला का नाव इथे मात्र वाईडचा इशारा. पंचांचा 1 धाव संघाच्या खात्यात. फलंदाजाचं नाव शुभम. हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानात. मंगलम योद्धाचा हा फलंदाज. टाकलेला चेंडू शांतपणे खेळून काढतोय. इथे मात्र आक्रमक फलंदाजी करावं लागेल मंगलम योद्धा या संघाला. धावसंख्या आहे 1 बाद 10 धावा. 2 आकड्यामध्ये पोहोचलेली आहे धावसंख्या तिसऱ्या षटकात. सुंदर गोलंदाजी. डावकुरा गोलंदाज किसन अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आपलं दुसरं वैयक्तिक षटक आणि तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र चेंडू टाकलेला यॉर्कर. कळालेला नाही फलंदाजाला. बॅट हवेत. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक साहिल. यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न पण फलंदाज सुरक्षित. चेंडू जातोय गोलंदाजाकडे आणि या षटकातला शेवटचा चेंडू टाकतोय किसन आणि त्याला मारा करण्यासाठी तयार शुभम. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 षटकानंतर मंगलम योद्धा संघाची धाव संख्या मात्र आहे 1 बाद 10 धावा धावफलकावर. क्रिसाईल एचएमई लीग 2026 अतिशय सुंदर असं वर्ल्ड्स लार्जेस्ट क्रिकेट टुर्नामेंट बॉक्स टुर्नामेंट या भोगावच्या या मैदानात मँगो ट्रीच्या या मैदानात. आयोजक पॉवर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 3 ते 15 तारखेपर्यंत चाललेले हे संपूर्ण सामने. इथे मात्र टोलावलेला फटका. चेंडू जातोय पंचांच्या डोक्यावरून. उत्तुंग असा हा पहिला षटकार. लगा दिया खड़े खड़े शॉट. छक्का लगा दिया. चलो देखेंगे अगली गेंद के ऊपर. गेंदबाज रोहित. बैटर है आकाश. पुनश्च एकदा पाहूया. वाईडचा इशारा आलेला आहे पंचांकडून. 1 धाव संघाच्या खात्यात. वाईड. गोलंदाज तयार. रोहित हा पुढचा चेंडू टाकतोय. आकाशला टाकलेला चेंडू. नाही 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 नाही. 2 क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटला पण नाही. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे क्षेत्ररक्षक. सीमारेषेवर चेंडू अडवलेला आहे. फलंदाजांनी धाव पूर्ण केली आहे. 1 धाव. 18 धावसंख्या 1 बाद 18. चौथं षटक. इथे मात्र वाईडचा इशारा आणि चोरटी धाव घेण्यामध्ये तत्पर असलेले दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेले आहे. वाईड आणि 1 धाव. 2 धावा संघाच्या खात्यात.
पुन्हा एकदा चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही. वाईडचा इशारा. डिक्लेअर आहे, काय पळू नका, काय उपयोग नाही, डिक्लेअर आहे. आत्ताचा नाही चेंडू, त्यांनी डिक्लेअर केले. एक धाव फक्त. एकच धाव ना. फक्त वाईडचा एक रन आहे या ठिकाणी. थोडीशी गडबड, आपण थोडंसं लक्ष द्या, विनाकारण एनर्जी वाया घालू नका. धाव संख्या झालेली आहे 21. हवेत उडालेला चेंडू. इथे 3 चेंडू झालेले आहेत चौथ्या षटकातले. मंगलम योद्धा संघाची धाव संख्या 1-22. गोलंदाज रोहित. आणि चेंडूचा समाचार घेण्याकरता शुभम तयार. घेतलेला आहे समाचार. उत्तुंग असा षटकार. एका पाठोपाठ इथे मात्र शुभमने मात्र या ठिकाणी कुठलाच विचार केलेला नाही. चेंडूचा समाचार घेतलाय, चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या 1-28. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांचा. या षटक अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. अतिरिक्त धावा 4 संघाच्या खात्यात या षटकांमध्ये आणि एक उत्तुंग टोलावलेला षटकार. पुन्हा एकदा इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. आणि या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रोहित. टाकलेला चेंडू शांतपणे. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात, विसावतोय. धाव मात्र नाही. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे मंगलम योद्धा संघ 1-29 धावा धाव फलकावर. अतिशय सुंदर असे चाललेले क्रिसेल्स एसएमई लीग 2026 वर्ल्ड्स लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट बोगावच्या या रम्यनगरीत आणि मँगोट्रीच्या या मैदानावर. आजच्या दिवसातला अंतिम सामना. मंगलम संघ प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये 1-29. बॉलर कोण आहे नवीन? शुभमने टाकलेला चेंडू टोलावलेला आहे हवेत. फलंदाजांनी धाव घेतली आहे. 1 धाव. धाव संख्या झालेली आहे 31. पुन्हा एकदा इथे मात्र नाही. धावने सुंदर गोलंदाजी करतोय हा शुभम. हा मात्र बिस्मार्टचा हा गोलंदाज. 2 संघातला सामना मंगलम योद्धा आणि बिस्मार्ट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकलेला हवेत मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे धाव फक्त 1 धाव चितकण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफील्ड. गोलंदाजाकडून चेंडू निसटला. धाव पूर्ण केलेला आहे फलंदाजांनी. 1 धाव. इथे मात्र टाकलेला चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकलेला, मिसफील्ड आणि धाव घेतलेली आहे 1. यष्टिरक्षक जागा सोडलेला होता, त्यामुळे फलंदाजांनी त्याचा पूर्णपणे फायदा उठवलेला आहे. धाव घेतलेला 1. चलो स्टार्ट.
पंचांनी अपील फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शुभम आणि आकाश दोन फलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज शुभम टाकलेला चेंडू आणि इथे फक्त एक धाव घेतलेला आहे. पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव संख्या 1/34. या आधीच्या चेंडूवर मात्र थोडीशी गडबड. गोलंदाजांनी ॲक्शन घेतलेला होता. धावचित करण्याचा प्रयत्न होता पण नाही. पंचांनी फेटाळला. चेंडू गेलेला सीमारेषेवर आणि थोडीशी फिल्डिंग आणि फलंदाजामध्ये थोडीशी गडबड. धाव मात्र पूर्ण केलेला आहे. 5 षटक संपलेले आहेत. मंगलम योद्धा संघाची धाव संख्या आहे 5 षटकानंतर 1/35 धावा धावफलकावर. 35 रन्स लॉस फॉर 1 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. चला वेळ वाया घालू नका. गोलंदाज तयार. वेळेमध्ये आपलं नियोजन आयोजकांना करायचं असतं त्यामुळे आपला वेळ मात्र षटकानंतर कोणीही वाया घालू नये. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू. थोडीशी मिसफिल्ड आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. एचएमए लीग 2026 या मैदानावर वर्ल्ड लार्जेस्ट क्रिकेट टुर्नामेंट. आणि इथे पुन्हा एकदा फलंदाजांनी टोलावलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेला आहे. प्रत्येक चेंडूवर मात्र फलंदाज आपली स्ट्राईक बदलतायत. एक धावा घेत आहेत. मिळेल त्या संधीचा मात्र इथे फायदा उठवतात आणि संधीला आलेल्या चेंडूचा समाचार घेताना चौकार टोलावत आहेत. धावफलक हलतं ठेवत आहेत. धाव संख्या झालेली आहे 1/40 धावा. इथे मात्र धावचित करण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न नाही. पुन्हा एकदा आणि अपेक्षित ओव्हर थ्रो मात्र या ठिकाणी गडबडलेला हा संघ. चेंडू कुठेही जातोय. धावा भेटलेल्या आहेत 2. हा मात्र खेळून काढलेला इथे हा फलंदाज शुभम. धाव संख्या आहे 43. 1/43 43 रन्स. 6व्या षटकातला हा 5वा चेंडू. वाईडचा इशारा. पुन्हा एकदा पंचांचा एक धाव संघाच्या खात्यात. इथे फुल टॉस टाकलेला चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांना आणि चोरटी धाव 1. 2 धावा घेतलेल्या आहेत. संघाच्या खात्यात वाढलेले आहेत. 1 धाव आणि 1 नो बॉलचा इशारा. नो बॉल प्री हिट. पाहूया या प्री हिटच्या चेंडूचा समाचार. फलंदाज आकाश घेतोय का सोडून देतोय. नाही. थोडीशी बदललेली आहे धावगती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या जागेवर. गोलंदाज साहिलने टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. सीमारेषेवर गेलेला चेंडू. धाव 1. धावचित करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि फलंदाज सुरक्षित. एका धावेवर समाधान. प्रियटच्या चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पण नाही. फक्त एका धावेवर समाधान. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव संख्या 1/47. पुनश्च वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. कड लागलेला आहे. जेल पकडलेला आहे आणि इथे हा फलंदाज जेलबाद. दुसरा फलंदाज मंगलम योद्धा संघाचा
यष्टिरक्षक स्लिप मध्ये फटकारलेला चेंडू झेल पकडलेला आहे. प्रणवनी झेल पकडलेला आहे आणि हा फलंदाज तंबू मध्ये विसावतोय. मंगलम योद्धाचा हा फलंदाज. 6 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 2/48, 48 रन्स. सम्यक नवीन गोलंदाज आणि नवीन फलंदाज मैदानात माधव. यस, शुभमने टाकलेला चेंडू आणि इथे फलंदाज धावचीत. महादेव 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 धावचीत आणि तंबू मध्ये. फलकच्या हातात आलेला चेंडू यष्ट्या उधळला आणि हा फलंदाज धावचीत. महादेव हा फलंदाज भोपळा फोडलेला नाही. मंगलम योद्धा नो बॉलचा इशारा पंचांचा. नॉन स्ट्राईकचं नाव सांगा. शेवटचं षटक. शुभम पुन्हा एकदा फलंदाजीला तयार. सम्यक हा गोलंदाज. टाकलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड. चेंडू गेलाय सीमारेषेवर आणि गेलाय 4 धावा संघाच्या खात्यात. धाव संख्या झालेले हाफ सेंचुरीच्या पुढे गेलेली धाव संख्या 53 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुन्हा टो लावलेला उत्तम कसा हा नाही. चौकार चौकार चौकार. लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट झटपट फटाफट लक्ष्मी घर के पट फटाफट. धाव संख्या वाढती इथे. धाव संख्या झालेली आहे 57. 3 चेंडू शिल्लक. हा टो लावलेला आहे पाहूया. एकच धाव. एका धावेवर समाधान. 2 शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला फलंदाज तयार. वेळ वाया घालू नका. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 58. पुन्हा एकदा गोलंदाज. टाकलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात आणि इथे वैभव धाव घेण्याच्या नादात धावचीत. तंबूमध्ये साहिलने आपली कामगिरी बजावलेली आहे. यष्ट्या उधळलेल्या आहेत. वैभव फलंदाज तंबूत. मंगलम योद्धा. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी एक फलंदाज अविनाश मैदानात. धाव संख्या आहे 4/58. नो बॉलचा इशारा आणि एक चोरटी धाव. नो बॉल आणि 1 धाव. 2 धावा भेटलेल्या आहेत संघाला. आणि पाहूया शेवटचा चेंडू. प्री हिटची संधी. चौकार की षटकार की दांडी. टाकलेला चेंडू टो लावलेला आहे. इथे मात्र चेंडू अडवलेला आहे. धाव फक्त 1. दुसरा धाव घेण्याच्या नादात धावचीत आणि 1 धाव फक्त. गोलंदाजाकडून चेंडू आलाय यष्टिरक्षक साहिलकडे. धाव संख्या झाली आहे मंगलम योद्धा 7 षटकानंतर 5 बाद 61 धावा धावफलकावर. विजयासाठी अपेक्षित आहेत बिस्मार्ट संघाला 62 धावांची आवश्यकता. मिसाईल मला वाटतं इथे 2 फलंदाज सम्यक आणि किसन. बिस्मार्ट संघाचे 2 फलंदाज. गोलंदाजीला आहे वैभव. मंगलम योद्धाचा हा गोलंदाज. पहिलं षटक. पहिला चेंडू. टाकलेला चेंडू. धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. 1 खातं उघडलेलं आहे संघाचं आणि वैयक्तिक स्वतःचं खातं सम्यकने खातं उघडलेलं आहे 1 धावेने. इथे मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मंगलम योद्धा
61 धावा केलेल्या आहेत. वैभव हा गोलंदाज आणि फलंदाजीला आहे डावकुरा फलंदाज किसन. थोडस बदल क्षेत्ररक्षणामध्ये. आपलं बॉलिंग मार्च चेंज करताना गोलंदाज. टाकलेला चेंडू कट केलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. धाव मात्र नाही. थोडीशी गडबड. पुढे अंटो लावण्याचा प्रयत्न. चेंडू गोलंदाजाच्या हातात. धाव मात्र नाही. बॉक्स क्रिकेट. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला चालणार नाहीत. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू. टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून बॅटच्या खालून. मात्र इथं म्हणावं लागेल फलंदाजाला इथं भेटलेलं जीवदानच म्हणावं लागेल. थोडीशी गल्लत. चेंडू सोडला आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. गोलंदाज वैभव अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत. थोडंसं कौतुक केलं की गोंजारून जातोय हा गोलंदाज. वाईडचा इशारा. एक धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा इथे फटकारलेला आहे चेंडू. जातोय. आपला मारलेला फटका. एक धाव फलंदाज. या षटकातला शेवटचा चेंडू. फलंदाजीला सम्यक. आणि इथे झेल सुटलेला आहे सीमारेषेवर. धावचीत करण्याचा प्रयत्न. फलंदाज सुरक्षित. धावची इथे मात्र झेल सुटलेला आहे. धाव मात्र नाही. षटक संपलेला आहे. एक षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 3 धावा. चला वेळ वाया घालू नका. षटक संपलेला आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज किसन फलंदाजीला तयार. संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय मंगलम योद्धाचा हा गोलंदाज शुभम. क्रिसाईल शमी लीग 2026. अतिशय सुंदर देखणं असं आयोजन नियोजन. टाकलेला चेंडू बॅटच्या वरून यष्टिरक्षकाच्या हातात. गोलंदाज वेळ वाया घालू नका कृपया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय. चेंडू मागे आणि षटकानंतर वेळ कृपया वाया घालू नका. इथे मात्र किसनने टोलावलेला चेंडू. चेंडू आलेला आहे आणि धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजांनी. एक धाव. बिस्मार्टचा फलंदाज सम्यक तयार. पुन्हा एकदा फलंदाजीला. हा मात्र टोलावलेला चेंडू. उत्तुंग असा षटकार. सम्यकच्या बॅट मधून पहिला षटकार आपल्या संघाकरता. आणि या षटकाराने संघाची धाव संख्या झालेली आहे 10 धावा धाव फलकावर. सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज. धाव मात्र नाही. निर्धाव चेंडू. 5 चेंडू. दुसऱ्या षटकातला हा नाही. 10 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा निर्धाव टाकलेला हा चेंडू. षटक संपलं ना. 2 चेंडू निर्धाव. या षटकातला शेवटचा चेंडू. टाकलेला चेंडू. टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे.
सम्यकच्या बॅट मधून पुन्हा एकदा दुसरा षटकार. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे बिनबाद 16. एका पाठोपाठ 2 षटकार टोलावलेले आहे. सम्यक हा फलंदाज, बिस्मार्ट संघाचा फलंदाज. चला गोलंदाज, लवकर, वेळ वाया घालू नका. क्रिसाईल एशिया लीग 2026. इथे मात्र सुंदर असं वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आयोजित पॉवर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, धावचित करण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज इथे गळाला लागलेला मासा म्हणतोय तसा गळाला लागला. चोरटी धाव घेण्याचा नादात धावचित झालेला हा किसन तंबूमध्ये परततोय. पहिला फलंदाज तिसऱ्या षटकात तंबूत विसावतोय. आकाशने चेंडू टाकलेला आहे, गोलंदाजांनी यष्ट्या उधळलेल्या आहेत. किसन हा फलंदाज तंबूत परततोय. पहिला फलंदाज बिस्मार्ट संघाचा 1-16. शुभांक नवीन फलंदाज मैदानात. टाकलेला चेंडू, वाईडचा इशारा पंचांचा. ते मात्र पुश केलेला आहे, चेंडू खेळून काढलेला आहे, चोरटी धाव घेतलेला आहे आणि खातं उघडलेलं आहे या फलंदाजाने. धाव संख्या आहे 18 धावा. 18 काय गोलंदाज पुढचा चेंडू खेळण्यासाठी शुभांक पुन्हा एकदा तयार. काय 18 बरोबर आहे. गोलंदाज मात्र अतिशय गोलंदाजी करतोय वैभव. निर्धाव चेंडू मध्ये टाकण्यामध्ये माहीर. टाकलेला चेंडू, कड लागलेली आहे चेंडूला आणि गेलेला आहे चेंडू इथे स्क्वेअर लेगला आणि 1 धाव पूर्ण केलेला आहे फलंदाज. 26 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू, धाव नाही. पटकावण्याचा प्रयत्न केलेला होता. कृपया क्षेत्ररक्षक देखील चेंडू पडताना बोलू नका. आम्ही काळजी घेतोय, तुम्ही काळजी घ्या. गोलंदाज वैभव टू सम्यक. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. इथे मात्र थोडीशी गल्लत. क्षेत्ररक्षकाच्या हातून चेंडू निसटला. फलंदाजांनी धाव घेतली आहे. 1 धाव संख्या झालेली आहे 20. 3 षटकानंतर 1-20 धावा. वैभव गायकवाड 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा दिलेला हा गोलंदाज. आपल्या संघाकडून अतिशय सुंदर गोलंदाजी केलेला हा गोलंदाज. मात्र संपूर्ण संघाची धुरा खांद्यावर घेऊन खेळतोय सम्यक. 9 चेंडू मध्ये 15 धावा आणि विजयासाठी अपेक्षित 24 चेंडू 42 धावा. 24-42. महादेव हा गोलंदाज. संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक. टाकलेला चेंडू, नो बॉलचा इशारा. 1 धाव संघाच्या खात्यात. हा टोलावलेला आहे चेंडू, फक्त 1 धाव. इन बॉक्स. नेटला लागलेला, हवेत लागलेला, उंच नेटला. 1च धाव. समाधान फलंदाजांचं. तेवीस 23 चेंडू 40 धावा. पाहूया कुठला संघ या ठिकाणी विजेतेपद पटकावतोय.
हा पुनश्च टोलावलेला चेंडू उत्तुंग असा षटकार. विकेट गिरे तो धावसंख्या झालेली आहे 28. पहिला षटकार. पुनश्च एकदा टाकले कड लागलेले आहे बॅटची आणि हा फलंदाज यष्टीरक्षक जेल पकडलेला आहे. शुभांकला मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला हा यष्टीरक्षक. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رايك صح يا اخي تفوز تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رايك صح عندي لك رقصة قوية يا الحبيب. सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल. बॅटची कड लागली हवेची चेंडू हातात फलंदाज तंबूत. धावसंख्या आहे 2 बाद 28. नवीन फलंदाज मैदानात रोहित. विजयासाठी अपेक्षित 21 चेंडू 34 धावा. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि प्री हिटची संधी इथे नवीन फलंदाज रोहितला. या प्री हिटच्या संधीवर चौकार षटकार टोलावून खातं उघडतोय का पाहूया. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. चेंडू सीमारेषेवर. धाव 1. धावचीत करण्याचा प्रयत्न अपील पंचांनी फेटाळलेला आहे आणि फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेला आहे. रोहितने आपलं खातं उघडलेलं आहे. नो बॉलच्या संधीचा फायदा उठवलेला नाही. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू कड लागलेली आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीत. रोहित हा फलंदाज धावचीत झालेला फलंदाज तंबूत धावतोय. म्हणावं लागेल. संघाचा आणखीन एक फलंदाज तंबूमध्ये विसावतोय. चौथ्या षटकात मात्र हा संघ 3 बाद 30 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 19 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. 19-32. इथे टाकलेला चेंडू धाव नाही. चेंडूवर यष्टीरक्षक तुटून पडतोय आणि षटक संपतोय. या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू निर्धाव. 4 षटकानंतर बिस्मार्ट संघाची धावसंख्या आहे 3 बाद 30. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 18-32. क्रिसाईल एशमी लीग 2026 वर्ल्ड लार्जेस्ट असे बॉक्स टुर्नामेंट पॉवर्ड बाय रिलेशन रेलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून चाललेल्या या पुण्यनगरीतील भुगाव या छोट्याशा गावातील या मँगो ट्रीच्या मैदानावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे सम्यकने. उत्तुंग असा हा षटकार. वन साइड फलंदाजी करणारा हा सम्यक 12 चेंडू मध्ये 3 षटकार टोलावून वैयक्तिक 22 धावसंख्येवर फलंदाजी करणारा हा फलंदाज संघाला विजयाकडे घेऊन जातोय का पाहूया. याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू वाईडचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आहे 37. 17-25. शांतपणे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुश केलेला चेंडू. गोलंदाजांनी चेंडू अडवलेला आहे शैलेशने. आपलं वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. शैलेशने टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. 1 धाव मिळालेला आहे. साइड नेटला लागला चेंडू आलेला आहे इथे कव्हर्स मध्ये आणि फक्त 1 धाव.
हा मात्र टोलावलेला आणि षटकार साहिलच्या बॅट मधून एका पाठोपाठ एक सम्यक नंतर आता पेटलेला हा साहिल. 44-14 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पाचव्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 3-44 14 चेंडू 18 धावा. हा मात्र पुनश्च टोलावण्याचा प्रयत्न नाही. कव्हर्स मध्ये गेलेला चेंडू आणि इथे फलंदाजाच्या अंगावर फलंदाज आणि क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहतायत. साहिल पुनश्च एकदा चेंडू जातोय गोलंदाजाकडे. टाकला चेंडू आणि गेला चौकार. आणि एका पाठोपाठ या पाचव्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर चौकार. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. बिस्मार्ट संघ या ठिकाणी विजयासाठी अपेक्षित आहेत. 12 चेंडू मध्ये 14 धावा. चला कृपया वेळ वाया घालू नका. 12 चेंडू शिल्लक. विजयासाठी अपेक्षित 14 धावा. गोलंदाज येतो शैलेश. पुनश्च एकदा शुभम संघाकडून 6वं आणि वैयक्तिक दुसरं षटक. पहिलं अतिशय महागडे षटक शुभम कडून. एका षटकामध्ये 13 धावा दिलेल्या हा गोलंदाज पुनश्च एकदा गोलंदाजीला तयार. टाकलेला चेंडू कड लागलेली आहे. यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटला. धाव मात्र 1 पूर्ण केलेला आहे फलंदाजाने. 11-13. आता मात्र इथं आपल्याला प्रत्येकाला आठवण करावी लागेल. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आर्या पार. टाकलेला चेंडू गोलंदाजाने अडवलेला आहे आणि इथे मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये तत्पर दोन्ही फलंदाज. 1 धाव घेतलेले आहेत. सुंदर असं गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज करतोय. संघाची धाव संख्या हाफ सेंचुरी. 3 बाद 50. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 10-12. शुभम पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि सम्यक फलंदाजीला तयार. टाकलेला चेंडू चोरटी धाव मात्र घेतायत. 1-1 धाव प्रयत्न करतायत. लेग बायच्या रूपानं 1 धाव संघाच्या खात्यात. धाव संख्या आहे 51. 9-11. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. शुभम टू साहिल. शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय का पाहूया सामना. विजयश्री कुठला संघ ठरतो याकडे सर्वांचं लक्ष. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. उत्तम उंचाचा हा षटकार. बसताना चेंडू 5 धावांची आवश्यकता. धाव संख्या आहे 57. बी स्मार्ट इथे स्मार्ट बनतोय. टोलावतोय चेंडू. पुनश्च टोलावलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धाव संख्या बरोबर आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. 7 चेंडू. संघाची धाव संख्या बरोबर आहेत. विजयासाठी 7 चेंडू मध्ये फक्त 1 धावाची आवश्यकता. विजय पटका मारण्यासाठी साहिल तयार. आणि इथे त्रिफळाची बाद. पटका मात्र साहिल मारू शकला नाही. संघाला मात्र आरोप ठेवलेला आहे योग्य ठिकाणी. हा फलंदाज त्रिफळाची बाद होऊन 4 बाद 7 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 2026 वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स टुर्नामेंट अतिशय उत्तमरित्या पॉवर्ड बाय रिलेशन रेलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून
अटीतटीचा हा चाललेला सामना. शेवटचं षटक शिल्लक. आहे टेन्शन घ्यायचं आणि नाही, डान्स करत विजयासाठी राहायचं. सासूबाई अपेक्षित एक चिडणार धाव. आहेत, घाबरायचं नाही, नवीन वाईट करत गोलंदाज. राहायचे आणि सोबत म्हणायचं लाल आकाश हा गोलंदाज आपल्या संघाकडून शेवटचा षटक. विजयासाठी अपेक्षित धाव संख्या आहे फक्त 1. चला गोलंदाज तयार, फलंदाज तयार. विजय फटका मारलेला आहे, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बिस्मा संघ विजेता ठरलेला संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. रेशमी लीग 2026 विजेता. रेशमी लीग 2026 यहाँ भी होगा वहाँ भी होगा. विजेता ठरलेला संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता ठरलेला फलंदाज सम्यक. 17 चेंडू 1 चौका 3 षटकाराने 28 धावा केलेला हा फलंदाज संघाला विजेते. मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. सामनावीराला या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देताना होगा वहाँ भी होगा. साहिल परब सारे जहाँ में होगा. सामनावीर. मेरा ही जलवा. विंडसर ग्रुप सामनावीर ठरलेला हा साहिल. आयोजकांकडून साहिल विंडसर ग्रुपच्या माध्यमातून स्पेशल प्राइज विंडसर सामनावीर पुरस्कार. साहिल पारेख 8 चेंडूमध्ये 2 चौकार 2 षटकार 21 धावा आणि 2 षटकामध्ये 18 चेंडू देऊन 1 फलंदाज बाद केलेला हा फलंदाज. आणि सोबत त्यांच्या माध्यमातून मणिपालच्या माध्यमातून बॅकलाईटच्या माध्यमातून त्यांना स्पेशल पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. संपूर्ण आयोजक या ठिकाणी मैदानात. विजेत्याचं सामनावीरांचं आणि विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि संपूर्ण संघ मैदानात जल्लोष करतोय. आणि आजच्या दिवसातले सामने संपलेले आहे. संपूर्ण संघाचं अभिनंदन, आयोजकांचं अभिनंदन. आणि या ठिकाणी या क्रिसाईल लीग 2026 समालोचनासाठी मी सतीश अंताटे पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतोय. आणि आजचे सामने संपल्याचं या ठिकाणी जाहीर करतोय. उद्या सकाळचा सामना याच मैदानावर